भाजपचे नवे प्रभारी याच आठवड्यात मुंबईचा दौराही करणार आहेत। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मंत्री अश्विनी वैष्णव हे दोघेही महाराष्ट्राचे प्रभारी आहेत। ते दिल्लीतनं मुंबईत येतील। विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला जाईल अशी माहिती मिळते। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कुणाकुणासोबत ही बैठक होईल, कोणत्या तारखेला, कधी हे दोघे जण दिल्लीतनं मुंबईत येतात? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्याचमुळे केंद्रीय नेतृत्वानं दोन प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक केली। त्यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मंत्री अश्विनी वैष्णव यांचा समावेश आहे आणि हे दोघे जण जे आहेत ते या आठवड्यात येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईत येणार आहेत आणि यावेळी ते भाजपची कोर कमिटी आहे त्यांच्यासोबत एक बैठक करतील। कारण आपण जर बघितलं असेल तर लोकसभेत जो फटका बसलाय तसा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी खऱ्या अर्थानं रणनीती असणार आहे। चर्चा करणार आहेत, लोकसभा निवडणुकीत नेमक्या काय चुका झाल्या यावर देखील चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे ते येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईत आल्यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, त्याचसोबत कोर कमिटी, महाराष्ट्र कोर कमिटीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि आढावा घेतील आणि त्यानंतर विधानसभेसाठी कशी स्ट्रॅटेजी आखायची, रणनीती काय असायला हवी, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने विरोधक सध्या आक्रमक दिसत आहेत, सरकारला घेण्याचा प्रयत्न करतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रभारी आणि सहप्रभारी जे आहेत ते चर्चा करणार आहेत। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।